आईनं एवढं सांभाळायला असतं त्या आईची किंमत नाही आता आजकाल. आई बापाची किंमत नाही बाळा. मग आता ती म्हातारं मनुष्य सुनवायला खपत नसते. लय म्हातारं झालं ना मग त्याला आवडत नाही ना म्हातारं मनुष्य. आवडत नाही मग एकटी अशी आळंदीची जत्रा होती. मग आळंदीच्या जत्रेमध्ये बायको काय म्हणली मी जर तुला पाहिजे काय पाहिजे सुनबाई म्हणली. मग सुनबाई तसं आता पोराला म्हणल्यावर त्या पोराचा जीव पाला अडकुडीत. आता काय करायचं. बायको तर पाहिजे. आई मिली तर आपल्याला कोण सांभाळणार आहे. बायको सांभाळलं तो कोणा तरी वाजून घालल खायला पोटाला. मग तसं झाल्यावर मग ती आईला म्हणलं आई चला म्हणलं आपल्याला आळंदीला जायचं जत्राला. आता मग आईनं आपलं लुगडं चोळी घेतली आपली गेली लेकावर गेल्यावर मग आता आळंदीला उतरली. मग आईनं लेकानं आपलं तिच्या हाताला धरलेलंच होतं. लय म्हणजे गर्दी शिरला. गर्दी बघून गर्दीमध्ये गेला आणि त्या आईच्या हाताचं सोडलं. आईच्या हाताचं सोडल्यावर मग आता गेला निघून कुठंतरी. मग आईनं बाबा कुठं गेलं लेकरू माझं म्हणून आईनं लय हुडकिलं इकडं बघती तिकडं बघती. आईला काय ती मुलगा दिसला नाही. मग मुलगा नाही दिसल्यावर मग अशी लय थकून बसली आई थकून बसल्यावर मग तुझ्यासारखा एक मुलगा आला. मग ती काय म्हणला आई म्हणला का हो म्हणला लय थकल्यावानी झाला म्हणला तुम्हाला चहा पाणी काय पाहिजे असलं तर चला मी करतो तुम्हाला चहा पाणी. मग ती म्हणली नको रे बाळा म्हणली माझा मुलगा हरवलाय बघ कुठे गेलाय काय माहित. मग मुलगा हरवलाय म्हणल्यावर मग ती म्हणला मी तुमची मुलाची गाठ घालून देऊ का. मग ती म्हणली नको बाळा म्हणली मला आता जायचं नाही म्हणले त्याच्या घरी. मला नको म्हणले नाही जायचं मी इथंच कुठे बी म्हणली ह्या देवाच्या पायरीपाशी राहून म्हणली मी जगन म्हणली. मग तसं म्हणल्यावर मग ते आपला मुलगा गेला निघून आणि ती म्हातारी आपली तिथंच बसली. मग तुम्ही ही गोष्ट ऐकलेली आहे. ऐकली आपले झालं ऐकली. मग म्हणलं काय बाबा काय दुनिया निघले कसं काय करायचं.